फक्त 11व्या श्री स्वामी समर्थ म्हटलं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं, पण 90% लोक ही एक मोठी चूक करतात, म्हणून त्यांना त्याचा फायदा मिळत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या 3 गोष्टी ज्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर हा जप तुमचं नशीब बदलू शकतं. भक्तांनो, आपण सगळेच कधी ना कधी तणावात असतो, मन अस्वस्थ असतं किंवा भविष्याची भीती वाटत असते. आणि अशा वेळी फक्त 11व्या श्री स्वामी समर्थ म्हटलं तर आतून एक वेगळी शांतता जाणवते. पहिला फायदा, मानसिक शांती. फक्त 11व्या जप करा आणि तुमचं ताण हळूहळू कमी होतो. पण इथेच 90% लोक चूक करतात. ते जप करतात पण मन दुसरीकडे असतं. जप करताना मन पूर्णपणे स्वामीकडे असायला हवं. दुसरा फायदा, आत्मविश्वास. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तुम्ही 11व्या जप करता हे शब्द तुमच्या मनात बसतात आणि मग जिथे तुम्ही घाबरत होता तिथे तुम्ही ठाम उभं राहता. तिसरा फायदा, सकारात्मक ऊर्जा. घरात वाद होतात, कटकटी वाढतात, वातावरण जड वाढतं. अशा वेळी फक्त 11व्या जप करा. हळूहळू घरातील वातावरण बदलायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, हा मंत्र फक्त शब्द नाही, ही स्वामींची जीवनशक्ती आहे. तुम्हाला ह्यासाठी वेळ काढायची गरज नाही. तुम्ही हा जप कुठेही करू शकता, प्रवासात, काम करताना किंवा घरी बसून. पण त्या 11व्या पूर्ण श्रद्धेने म्हणा. असं म्हणतात, जो भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो त्यासाठी स्वामी धावून येतात. जर तुम्हालाही स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर आजपासून एक छोटा नियम करा. दिवसातून 11व्या श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि जर तुम्ही हा नियम सुरू करणार असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी आपल्या सर्वांचं कल्याण करो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.